गणानां त्वा गणपतिगं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम् ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पता नः शृण्वन्नोतिभिः सीदसादनम् महागणपतये नमः। अथर्ववेदाचा शांती मंत्र। ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनुभिः व्यशेम देवहितं यदायुः। ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। माधवी सदाशिव समर्थ म्हणायचं राहिलं. सदाशिवसमारंभां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. थँक यू. सॉरी अबाउट येस. आज संतोष नाही आहे, पण संतोषने आपल्याला गोषवारा पाठवलेला आहे आणि छान लिहिलाय आणि तो गोषवारा माधवी आपल्याला वाचून दाखवणार आहे. तर ते शेअर करता ऍक्च्युली मी शेअर करायचा प्रयत्न करते, बघूया होतंय का. नाही तर नुसतंच वाचलंच तरी चालेल. नाही, बहुतेक होईल बघते. कारण नुसतं वाचलं तरी चालेल. ओके, कारण माहित नाही हे नाही होते. बर, हे कॅन्सल आता कसं करणार. ठीक आहे, आणि मी जर शेअर केलं तर काय होतं. आलं दिसतंय? शेअर झालंय, येत आहे अजून. आलं. फक्त थोडस मध्ये करता. दिसतंय? ओके, दिसतंय वरच. सुरुवातीपासून करता ना आपण. राईट. ओके, तर ॲक्च्युली हे संतोष भाऊनी निलिमाताईंकडे पाठवलंय, तर मी ते वाचून दाखवते. त्यांचे खरोखर किती थँक्यू म्हणायचं. त्यांना दरवेळेला ते करतात, जरी त्यांना यायला जमलं नाही तरी त्यांनी हे केलेलं आहे. तर मी फक्त वाचून दाखवते. प्रश्न उपनिषद प्रश्न 3 श्लोक 6 ते 7. व्यानवायूबद्दल सांगताना पिप्पलाद ऋषी म्हणतात की आत्मा हा हृदयाकाशात राहतो. हृदयातून 101 नाड्या निघतात. त्यातील 100 नाड्यांना प्रत्येकी 100 शाखा असतात. त्या प्रत्येक शाखेला 72,000 शाखा असतात. या नाड्यांतून व्यानवायू संचार करीत असतो. हृदयाकाश
म्हणजे हृदयात असलेली जागा. आपला आत्मा हृदयाकाशात राहतो असे म्हटले आहे, ते शब्दशः घेऊ नये. मनुष्य जन्माच्या वेळी गर्भापासून हृदय हा विकसित होणारा पहिला अवयव असतो म्हणून, किंवा हृदय हे महत्वाचे इंद्रिय आहे म्हणून त्यांनी तसे म्हटले असेल. आत्मा चैतन्य शरीरात सर्वत्र असते. एखाद्याला प्रारब्धानुसार जन्म होणार असतो तेव्हा सूक्ष्म व स्थूल शरीर एकत्र येण्याच्या वेळी आत्मा शरीरात येतो. आत्मा म्हणजे ब्रह्माचे प्रतिबिंब, जे शरीराला चैतन्य देते, म्हणजेच चिदाभास. व्यान हा खूप महत्वाचा वायू आहे. तो हवेसारखा सगळीकडे हिंडू शकतो. वर सांगितल्याप्रमाणे तो आपल्या शरीरातील नाड्यांतून संचार करतो. स्वामी आनंदगिरी म्हणतात की नाडी म्हणजे पोकळ जागा, नलिका, ज्यातून वायू जाऊ शकतो. त्यात आपल्या रक्तवाहिन्या, मज्जातंतू व ब्रॉन्कियल नलिका इत्यादींचा समावेश असू शकतो. हृदयातून 101 नाड्या निघतात. त्यातील सुषुम्ना नाडी सोडून प्रत्येक नाडीला 100 शाखा नाड्या निघतात. त्या प्रत्येक शाखा नाडीला 72,000 सूक्ष्म शाखा नाड्या निघतात. सूक्ष्म शाखा नाडीला अल्पनाडी किंवा प्रतिशाखा नाडी देखील म्हणतात. छांदोग्य उपनिषदात म्हटले आहे की जेव्हा आपल्या शरीराला ताण पडतो, उदाहरणार्थ जेव्हा आपण श्वास रोखून धरतो, तेव्हा व्यानवायू संतुलन आणण्यास मदत करतो किंवा शक्ती देतो. शरीरातील मुख्य नाड्यांत सुषुम्ना, इडा, पिंगला, गांधारी, हस्तिजिह्वा, कुहू, सरस्वती, पूषा, शंखिनी, पयस्विनी, वारुणी, अलंबुसा, विश्वोदरा आणि यशस्विनी यांचा समावेश आहे. उदानवायूबद्दल सांगताना पिप्पलाद ऋषी म्हणतात की मृत्यूसमयी वर सांगितलेल्या 101 नाड्यांतील सुषुम्ना नाडीतून उदानवायू वर जातो. तो पुण्यवान माणसांना पुण्यलोकी किंवा स्वर्गलोकी घेऊन जातो आणि पापी माणसांना पापलोकी किंवा नरकात घेऊन जातो. ज्यांचे पुण्य व पाप सारखेच असते त्यांना तो मनुष्यलोकी घेऊन जातो, म्हणजेच त्यांचा इथेच पुनर्जन्म होतो. उदानवायूला वर जायची प्रवृत्ती असते. मृत्यूनंतर ज्ञानेंद्रियांच्या शक्ती मनाकडे जातात. मग मन प्राणाकडे जाते व उदानवायू त्यांना सुषुम्ना नाडीतून शरीराच्या बाहेर घेऊन जातो. यावेळी सूक्ष्म व कारण शरीर देहाच्या बाहेर जातात. पुण्यवान लोकात ते डोक्यावरील ब्रह्मरंध्रातून बाहेर जातात. इतरांत ते डोळे, कान वगैरे अशा अवयवांमधून बाहेर जातात. त्यानंतर अंतराळातील देवता त्यांना पुढील मार्गदर्शन करतात. मृत्यूसमयी या शरीरातून बाहेर जाणाऱ्या गोष्टींना जीवात्मा म्हणतात. हाच उदानवायू मनुष्य जिवंत असताना त्याच्या वाणीला किंवा बोलायला, स्मरणशक्तीला आणि मनाला स्थिरता द्यायला मदत करतो. तो शरीरात लसीसारखा म्हणजे व्हॅक्सिन सारखा काम करतो व शरीरात उष्णता निर्माण करतो. मृत्यूवेळी तो शरीरातून गेल्यामुळे शरीर थंड पडते. जर उदानवायूला वर जाण्याची प्रवृत्ती असते तर मनुष्य उडत का नाही? यावर शंकराचार्य म्हणतात की पृथ्वीची आकर्षण शक्ती, जिला ते अपकर्षण किंवा ग्रॅव्हिटी, गुरुत्वाकर्षण म्हणतात, ती मनुष्याला उडू देत नाही. समष्टी पातळीवर मुख्य प्राण व उदानवायू यांना सूर्यापासून मदत मिळते. उदानवायूला उष्णताही सूर्यापासून मिळते. उदानवायू जेव्हा हवेत असतो तेव्हा तो ओझोन लेयर सारखे संरक्षण देतो. व्यान व समान वायू अंतराळात असतात, तर अपान वायू पृथ्वीमधून मिळतो व त्याची वृत्ती देखील खाली पृथ्वीकडे जायची असते. आय थिंक एवढंच. किती छान लिहितात ग, खूप छान लिहितात. आता मला चांगलं कळलं ते सगळं.
नाही, खरं अगं किती छान लिहितात ते. सुंदर म्हणजे लिहितात. समरी म्हणतो ना, अक्षरशः ती समरी असते सगळ्या गोष्टी. छान हो, गेली पण. लिहितात. Then you come back to that point where you will start now. So that is the best part about. हो हो, म्हणजे लिंक होतं ना त्याच्यामध्ये. खूपच छान. व्हेरी गुड. चला आता मी माझी स्लाइड शेअर करते. त्यामुळे अम, त्यांना किती थँक्यू म्हणायचं तेवढे थोडे आहेत हो खरोखर. ना, छान लिहितात अगदी. म्हणजे आपल्याला पूर्ण कळू शकतं. तर ओके. पॉवर पॉईंट. ही माझी आजची स्लाइड आहे. आणि याच्यामध्ये थोडस मी सुरुवातीचं पण बोलणार आहे, की आपण म्हटलं होतं कोण कोण ऋषी आहेत. तर त्या ऋषींची नावं आपण पहिल्या स्लाइडमध्येच मी घातलेली होती. तर ती मी आपल्या या पीपीटी फाईलमध्ये ठेवते. म्हणजे केव्हाही आपल्याला असं वाटलं की कोण कोण होतं बरं तिथे, तर ती नावं आपल्या इथे राहतील. तर सुकेशा, सत्यकाम, सौर्यायण. सौर्यायणीचा पुढचा प्रश्न आहे, चौथा प्रश्न. नंतर आश्वलायन किंवा कोसल. कोसलच्या प्रश्नांची उत्तरं आता आपण बघत होतो. आणि भार्गव त्याचा प्रश्न राहिलाय. आणि कबंदींनी आपल्याला पहिला प्रश्न विचारलेला होता. तर पहिला प्रश्न होता त्याचा तो सृष्टी बद्दलचा होता. नंतर अम, दुसरा प्रश्न होता की शरीराला आधार कुठे मिळतो. आणि मग आता तिसरा जो प्रश्न आहे त्या तिसऱ्या प्रश्नाचे जे भाग आहेत ते पण मी तिथे लिहिले आहेत. की कौशल ऋषींनी, मी कौशल म्हणते, कौशल किंवा कौशल, कारण मला ते इंग्लिशमध्ये असल्यामुळे बरोबर उच्चार काय माहिती नाही. पण मला वाटतं कौशल सुद्धा म्हणायला हरकत नाही. तर त्यांचा प्रश्न असा होता की प्राण कुठे निर्माण होतो, तो आपल्या शरीरामध्ये कसा येतो, आणि त्याचे काय भाग असतात, 5 भाग जे असतात ते. आणि नंतर तो शरीरात कुठे राहतो, प्राण कुठे राहतो. आणि त्याच्यानंतर त्याने विचारलं होतं की शरीरातून हा प्राण शेवटी जेव्हा व्यक्ती मरते तेव्हा तो कुठून बाहेर जातो, तो आणखीन एक प्रश्न होता. तर आणखीन एक त्याच्यामधला प्रश्न नाही आहे, पण त्याच्या अनुषंगाने एक प्रश्न आहे की आपण हा सगळा शरीरातला प्राण आपण बोलतोय, पण वातावरणात पण हा प्राण असतो का, असा एक प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर आज आपण प्रश्न बघणार आहोत किंवा मंत्र बघणार आहोत, आठवा. त्याच्यामध्ये त्याचं उत्तर आहे की वातावरणात कुठे असतो प्राण, कुठे असतो, कुठून येतो वगैरे असं. तर तो आज आपण बघणार आहोत. म्हणून मी ही स्लाइड पण प्रत्येक याच्यात ठेवते की जर का कोणाला बघायचं असेल तर. तर ही दुसरी जी स्लाइड आहे त्याच्यामध्ये मी एक म्हटलं होतं की अं, प्रश्न तिसरा जो होता त्याच्यावरचे जे काय पॉइंट्स आपण घेतले होते ते पॉइंट्स मी इथे लिहून ठेवलेले आहेत. ते काय आपल्याला रिपोर्ट म्हणजे पुन्हा रिपीट करायचं कारण नाही आहे. म्हणून आपण थोडं पुढे जाऊया. तर प्रश्न आठवा जो आहे तो आज आपण बघणार आहोत. अम, श्यामाताई आलात ना? हो, मी म्हणते. हा, वाचून बघा. आदित्य हवै बाह्य प्राणः उदयति एष हि एनं चाक्षुषं प्राणम् अनुगृह्णानः पृथिव्यां या देवता सा एषा पुरुषस्य अपानम् अवष्टभ्य अन्तरा यद् आकाशः स समानः वायुः व्यानः. व्हेरी गुड. तर हा जो मंत्र आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की आदित्य. आदित्य पहिला शब्द आहे हवाई. म्हणजे हवाईचा अर्थ असा असतो की अर्थातच कोण आपल्याला सगळं हा प्राण देणार आहे. तर पहिला प्रश्न आहे, पहिली गोष्ट आहे आदित्य म्हणजे सूर्य. आदित्य हवाई बाह्य प्राण. म्हणजे समष्टी लेवलवरती जर आपण पाहिलं तर तो प्राण अ, आदित्यापासून आपल्याला मिळतो. नंतर त्यांनी म्हटलं की ही एषः म्हणजे हे, एनम चाक्षुषहम प्राणम म्हणजे डोळ्यामधून आपला प्राण आतमध्ये जातो. तर म्हणजे कसं म्हणते मी की आधी आपला जन्म होतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये प्राण येतो,
पण त्याला सपोर्ट लागतो. त्याला जे काय अम, म्हणजे समाजात म्हणजे व्यष्टीवरती समष्टीवरती जिथून त्याला सपोर्ट लागतो, तो सपोर्ट त्याला या गोष्टींमधून मिळतो. तर म्हणून ते म्हणतात की हा बाहेरचा आहे आणि हा बाहेरचा प्राण आपल्याला कसा मदत करतो. तर त्याच्यापासून आपल्याला अ, पुढे सांगते की अ, पृथ्वीपासून आपल्याला आधार मिळतो. आपण पाहिलं होतं की अपान वायू जो खालून येतो बाहेर जातो त्याला पृथ्वीपासून सपोर्ट मिळतो. नंतर त्यांनी म्हटलंय की सा एषा म्हणजे ती पुरुषस्य अ, व्यक्तिका व्यक्तीचा पुरुषस्य म्हणजे व्यक्तीचा अपान अपान वायूला ती सपोर्ट करते. अवभ्यस अवशभ्य सॉरी अवष्टभ्य जो शब्द आहे त्याचा अर्थ आकर्षित करून घेते. अ, अंतरा आकाश म्हणजे पृथ्वी आणि सूर्य याच्या मधला जो भाग आहे त्याला आपण अंतराळ म्हणतो. आणि त्याच्याबद्दल त्याने म्हटलंय तिथून आपल्याला समान वायू मिळतो. आणि व्यानवायू हा सगळीकडे पसरलेला असतो. त्यामुळे आपलं नेहमीचं वातावरण आहे त्याच्यात नेहमी व्यानवायू असतो. तर अशा प्रकारचा हा म्हटलंय. त्याचा अर्थ आपण बघू की सूर्य हा प्राण म्हणजे मुख्य प्राण आहे त्याला तो सपोर्ट करतो. आणि बाह्य प्राण हा आकाश, वायू, अग्नी, आदित्य आणि पृथ्वी असा स्वरूपात आपल्या जवळ असतो. मग त्याचं काय होतं तर आपण त्याला बाह्य प्राण म्हणतो म्हणजे समष्टी लेवलवरचा प्राण. तुम्हाला समष्टी आणि व्यष्टी अर्थातच माहिती असेल. व्यष्टी म्हणजे लक्षात मी असं ठेवतं की व्यक्ती म्हणजे व्यष्टी म्हणजे इंडिव्हिज्युअल बघायचं असेल तेव्हा आपण व्यष्टी म्हणतो. आणि सगळ्यांचा मिळून आला की त्याला समष्टी म्हणायचं. सगळ्यांचं मिळून असतं त्याला आपण समष्टी म्हणतो. तर अम, नंतर त्यांनी म्हटलंय त्यापैकी आदित्य म्हणजे सूर्य भगवान ते आपल्याला जी काही आपल्याला म्हणजे आपल्या प्राणाला शक्ती देतात. आणि आंतर प्राणासाठी ते शक्ती देतात. सर्व जीवांना सूर्यामुळे जीवनशक्ती मिळते. आणि इतर सगळ्या शक्ती मिळून डोळ्यांना संजीवनी देतात. आधीच्या मंत्रामध्ये आपण पाहिलं होतं की इट्स वायू नासकाभ्या प्राण म्हणजे वायू श्वास घ्यायला आपल्याला मदत करतो. पृथ्वी भरचे पृथ्वी बाहेरचे आणि जीवाचे मी चुकीचं वाचलं सॉरी. पृथ्वी बाहेरचे आणि जीवांचे संसार सांभाळते. पुरुषस्य अपान अवष्टभ्य म्हणजे अपान वायू जो खाली जातो त्याला ती सपोर्ट करते. आणि नंतर मधला जो भाग असतो तो समान वायूला करतो. आणि नंतर अ, व्यान वायू मी म्हटलं तसा तो सगळ्या अ, आपल्या वातावरणात असतो. तर आपण मागच्या वेळी हा डायग्राम काढला होता. तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं की सूर्यापासून आपल्याला पूर्ण मुख्य प्राण आणि उदान वायू यांना दोघांना सूर्यापासून मिळतं. उदान वायूला उष्णता असते म्हटलं तर ती उष्णता सुद्धा आपल्याला सूर्यापासून मिळते. आणि नंतर अंतराळ म्हणजे मधला भाग जो असतो त्याच्यामधून समान वायू येतो. आणि पृथ्वी आपल्याला अपान वायू साठी मदत करते. आणि मध्ये म्हटलं कुठेतरी आपला व्यानवायू सगळीकडे असतो म्हणून मला तो कसा मी जसं तिथे सर्कल काढलं. तर याच्यामध्येच मी हा दुसरा जो डायग्राम घातलाय तो आपली वरती जिथे सेवन लिहिलं आहे तिथे म्हटलं तसं ब्रह्मरंध्र आपल्या डोक्यात जे असतं ते तिथे दाखवलंय. आणि ही मधली जी पिवळी जी मध्ये अशी नाळी काढलेली आहे ही सुषुम्ना नाडी आहे. आणि तिथपासून मग तो उदानवायू वरती जातो. तर हा पण झाला म्हटलं. आता मी पुन्हा आपल्या 8 कडे जाते आणि स्पष्टीकरण सांगते.
माझ्या आज 2 फाईल्स आहेत, कारण की मागच्या वेळी मी 8चं तयारी केलेली होती, म्हणून माझा तो दुसऱ्या फाईलमध्ये आहे. तर याचं स्पष्टीकरण म्हणजे ह्या मंत्रामध्ये बाह्य प्राण आणि आतला प्राण असे शब्द वापरलेले आहेत. तर बाह्य प्राण म्हणजे आपण म्हटलं आता तसं समष्टीमधला प्राण, तो आतल्या प्राणाला सपोर्ट करतो, सस्टेन करतो. आणि ते बाह्य प्राण म्हणजे काय, म्हणजे सृष्टीमधले प्राण. तर ते आपल्याला इथे सांगितलं आहे की सूर्याचं उदाहरण दिलं तर सूर्य देवता म्हणजे एक कॉस्मिक देवता आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहितच आहे. आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे असं जेव्हा मंत्रांमध्ये सांगितलं जातं तेव्हा ते ह वै हा जो शब्द आहे ना, हा वापरतात. हवई म्हणजे तुम्हाला सगळ्यांना तर माहितच आहे, असा अर्थ आहे त्याचा. नंतर वेदात कॉस्मिक देवता असतात, त्यांना अधिदेवताम असं म्हणतात. अर्थात तुम्ही अधिदेवता आणि हे सगळे शब्द आधी ऐकलेले आहात, पण इथे थोडासा वेगळा अर्थ असा आहे की कॉस्मिक जे आहेत देवता, त्यांना इथे अधिदैवतम म्हटलं जातं. नंतर आपण पाहिलं की समष्टी पातळीवर कुठला वायू त्याला कुठला आधार मिळतो, तर सूर्य आपण घेतला तर सूर्यापासून ज्येष्ठ प्राण आपला जो आहे, श्वास घेण्याचा प्राण आहे, त्याला आधार मिळतो. नंतर सूर्यामध्ये उष्णता असते आणि त्याच्यापासून उदान वायूला आधार मिळतो. त्याच्यानंतर अंतराळाच्या लेवलवरती म्हणजे सूर्य लोकापासून तर पृथ्वीपर्यंत हा मधला जो भाग आहे, बेसिकली तसं म्हणण्यापेक्षा आपल्या पृथ्वीच्या भागात एक वातावरण असतं ना, त्या वातावरणाला त्यांना म्हणायचं आहे की त्या वातावरणामध्ये जो समान वायू आहे त्याला तिथून म्हणजे सस्टेन करता येतं. आणि त्याच्यानंतर पृथ्वी अ, आपली जी आहे ती अपान वायूला मदत करते. नंतर अपान वायू हा सगळ्यात खाली असतो आपल्या देहामध्ये आणि त्याची वृत्ती पृथ्वीकडे जाण्याची असते. आता या वायूला कोण कुठली देवता सपोर्ट करते, तर म्हणजे मी तुम्हाला म्हटलं तसं आनंदगिरींचं मी जेव्हा वाचते, त्यांनी सांगितलंय की पृथ्वी ही तर देवता आहेच, पण पृथ्वीच्या पोटामध्ये अग्नी असतो. ती अग्नी देवता आपल्या अपान वायूला सपोर्ट करते. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं की अपान वायूची जी देवता आहे ती अग्नी देवता आहे. पण कुठली अग्नी देवता? पृथ्वीच्या पोटात असणारा जो अग्नी असतो. तुम्हाला माहिती पृथ्वीच्या अगदी मध्ये गेला तुम्ही, ते म्हणतात 6000 CC, नाही, हो, या चुकला माझा शब्द. एवढं तुम्ही जेव्हा आतमध्ये जाता पृथ्वीच्या, तेव्हा तिथे अग्नी असतो. तर त्या अग्नी देवता ही अपान वायूला सपोर्ट करते. आणि नंतर व्यान वायू आहे तो सगळीकडेच असतो आणि तो सामान्य वायूसारखा सगळीकडे अवेलेबल असतो. आता इथे या मंत्रामध्ये एक शब्द आहे, अंतरा आकाशः सह समानः. त्याचं सांगते की त्याचा अर्थ काय, तर मग शंकराचार्यांनी आपल्याला सांगितलं की याचा अर्थ असा आहे की पृथ्वी आणि पृथ्वीच्या भोवतीचं जे वातावरण आहे त्या वातावरणाचा इथे उल्लेख आहे असं आपण बघावं, आणि त्याला अंतराळ आपण म्हटलंय. नंतर आपण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाबद्दल पण ऐकलं होतं मागच्या ह्याच्यामध्ये. तर त्यांनी छान शब्द वापरलाय तिथे, अपकर्षण शब्द वापरलाय. खरं म्हणजे हा मी कधीही शब्द ऐकला नव्हता, फक्त या उपनिषदामध्येच हा शब्द वापरला. पण किती सुंदर शब्द आहे ते, की त्यांना सुद्धा ग्रॅव्हिटीची कल्पना होती. ग्रॅव्हिटी हा शब्द नव्हता किंवा गुरुत्वाकर्षण आपण म्हणतो तो पण शब्द नव्हता, पण त्यांना तो कॉन्सेप्ट माहिती होता. तर अम, आणि त्याच्यामुळेच गुरुत्वाकर्षण असल्यामुळे उदान वायू हा आपल्याला अ, उडवत नाही, म्हणजे उडायला लावत नाही. आणि ही पण एक शक्तीच आहे उदान वायूची की तो वरती जाऊ शकतो. तर त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे समान वायूसाठी, समान वायूसाठी त्यांनी म्हटलंय पृथ्वीयाम. पृथ्वीयाम म्हणजे पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण
असा एका ठिकाणी अर्थ त्यांनी घेतला आहे. तर ते पण इट मेक सेन्स की पृथ्वीला गुरुत्वाकर्षण असतं म्हणून ती आपल्याला समान वायूला तिथून ती शक्ती देऊ शकते. नंतर समष्टी पातळीवरच्या या सगळ्या शक्ती आहेत, तर त्यांना आपण आधी देवताम असं म्हणतो. कॉस्मिक पॉवर बेसिकली त्याला आपण म्हणतो. आणि आता तुम्ही पाहिलं की या सगळ्या वातावरणातल्या ज्या आहेत त्या आपल्या शरीराला सगळा सपोर्ट करत असतात. तर म्हणून ज्या कोणी सपोर्ट करणारे आहेत, आपण आता जे पाहिलं की सूर्य आहे, पृथ्वी आहे आणि मधला जो भाग आहे ते आहे सगळे, तर ते सगळे जण आहेत त्यांना आपण बाह्य प्राण म्हणतो. पण जो कोणी देतो त्याला आपण अ, अनुग्राह अनुग्राहक म्हणतो. नाही, त्यांना अनुग्राहण म्हणतो. आणि जे घेतात त्यांना अनुग्राहक म्हणतो. तर ते पण आपल्याला दोन शब्द लक्षात ठेवायचे आहेत, अनुग्राहक आणि अनुग्राह्य. अम, आता ही जी प्राण्यांना शक्ती मिळते किंवा आपल्या मुख्य प्राणाला मुख्य प्राण जो आहे त्याला शक्ती मिळते, आणि ही शक्ती आपल्या शरीरात कुठून येते, तर आपल्या डोळ्यातून ती शक्ती आतमध्ये जात असते असं म्हटलं जातं. तर असं म्हणता येईल का की जेव्हा समजा सूर्यप्रकाश नसेल तर आपले डोळे बघू शकत नाही, पण मग तेव्हा आपल्याला ही शक्ती कशी मिळते, तर जरी डोळे बघू शकले नाही तरी त्याला ही शक्ती असते की हे सगळे म्हणजे प्राणाला जी शक्ती पाहिजे ते ते आक्स- अ, घेऊ शकतात. अशा प्रकारे त्यांनी म्हटलंय की ती जी शक्ती आहे, डोळे उघडे नसले तरी पण ती आपल्याला शक्ती मिळू शकते. तर हा पहिला भाग झाला. प्रश्न 8 झाला. आता मी हे बंद करतो. आता आपण 9व्या मंत्राकडे जाऊ. दिसतोय 9वा मंत्र? हो, आलाय. ओके. तेजः हवा उदानः तस्मात् उपशान्तः तेजाः पुनर्भवम् इन्द्रियैः मनसि सम्पद्यमानैः. तेजः वाव उदानः. तेजः म्हणजे बाहेरचं तेज जेव्हा ते म्हणतात तेव्हा सूर्याचं तेज त्यांना म्हणायचं असतं. पण त्याच्यानंतर जो तेज वापरतात शब्द त्याचा अर्थ उदान वायू असं त्यांना म्हणायचं आहे. बाहेरचा आणि आतला दोन्हीचा संबंध ते सांगतात आहे की सूर्याचं तेज जे आहे त्याच्यापासून त्याला शक्ती मिळते, आणि अं, ते जे बाहेरचं तेज आहे त्याच्यापासून उदान वायूला शक्ती मिळते. त्याचप्रमाणे आता हा दुसरा भाग आहे आणि तो खूप इंटरेस्टिंग आहे की उपशांत हा शब्द वापरलाय. खूप सुंदर शब्द आहे की जसं आपण म्हणतो की वात जेव्हा विजत येते तेव्हा आपण त्याला म्हणतो वात शांत झाली. तसं जेव्हा व्यक्ती अ, मरायला टेकते तेव्हा तिच्या शरीरातला हा जो उदान वायू आहे हा हळूहळू कमी होत जातो, म्हणून त्याला उपशांत असा शब्द वापरलाय. तर हा जो भाग होतो तेव्हा म्हणजे तो आता संपत आलेला आहे, पूर्ण संपला नाही अजून, गॅस गेला नाही अजून, पण तरी जर खाली होतो उपशांत होतो. खूप सुंदर शब्द आहे. तर तो जो उपशांत होतो तो तेजः हा इथे म्हटलाय. तेजः म्हणजे काय? उदान वायू. उदान वायू हळूहळू शरीरातून कमी होतो. आणि मग त्यांनी म्हटलं तेव्हा काय होतं, तर ही सगळी सायकल आहे. जेव्हा अ, एखाद्या व्यक्तीचं अ, प्रारब्ध कर्म संपलं, आता ती मरणार आहे. तर ती जेव्हा मरणार आहे तेव्हा आपल्या सगळे जे इंद्रिय असतात ते इंद्रिय एकत्र होऊन आपल्या मनामध्ये विलीन होतात. पहिली स्टेप म्हणजे आता हा उदान वायू हळूहळू कमी होतोय. जेव्हा तो कमी कमी होतो तेव्हा आपले जे काय इंद्रिय असतात
ते आपल्या मनामध्ये विलीन होतात. आणि त्याच्या पुढे काय होतं मग, अम, अशी सायकल त्याची अशी आहे की इंद्रिय मनामध्ये होतात, मग मन प्राणाकडे जातं, मग प्राण म्हणतो आपल्याला सगळ्यांना उदान वायूकडे जायला पाहिजे, मग ते सगळे उदान वायूकडे जातात. आणि मग मग अशी आपण म्हटलं तसं उदान वायू कोण कोण जातं त्याच्याकडे, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर, दोन गोष्टी आपल्या शरीरातून बाहेर जातात. आणि तेव्हाच त्याच्यात आत्मा जातो. पण आत्मा कसा जातो, तो नुसता आपला अं, आपण म्हणतो जसं घडा असतो, घड्यामध्ये पाणी आहे आणि बाहेर पण सगळं पाणी आहे, समजा तो नदीमध्ये जर का घडा ठेवलेला असेल, तो घडा फुटला तर काय होतं, त्या घड्यातलं जे पाणी असतं ते पूर्ण नदीमध्ये मिसळून जातं. तसा आपल्या शरीरामध्ये जो आत्मा आहे किंवा ब्रह्माचं प्रतिबिंब आपण ज्याला म्हणतो, तसं आपल्या शरीरामध्ये आहे. ते सगळं बाहेरच्या ब्रह्मामध्ये मिसळून जातं. आणखीन हा जो सॉरी हा, आणि मग काय होतं, मग तेव्हा जर का एखाद्या व्यक्तीला याच भूमीवरती पुन्हा जन्म घ्यायचा असेल तर तिला पुन्हा दुसरा जन्म मिळतो. म्हणून त्यांनी म्हटलंय पुनर्भव, जे म्हटलंय ते तेवढ्यासाठी म्हटलंय की त्याचा पुन्हा पुनर्जन्म होतो. तर या मंत्रामधून त्यांनी आपल्याला पुन्हा जन्म होतो तेव्हा काय होतं त्याची सगळी माहिती आपल्याला दिली आहे. अजून मी तुम्हाला थोडस स्पष्टीकरण सांगते. तर स्पष्टीकरणात आपण असं म्हणतो की उदान वायूमुळे आपल्या शरीरामध्ये हीट असते, उष्णता असते. आणि जेव्हा तो उदान वायू कमी होतो, जसं आता आपल्या घरामध्ये होतं की एवढी थंडी बाहेर आहे तर किती 69-70 टेम्परेचर ठेवलं तरी पण घरामध्ये गार होतं, तसं आपल्या बॉडीमध्ये उदान वायू हळूहळू कमी झाला की थंड थंड होत जाते. आणि तो जेव्हा थंड थंड होतो त्याला त्यांनी उपशांत असा शब्द वापरलाय. तर ते उपशांत होत असताना इकडे शरीर थंड होतं आणि जीव किंवा प्राण, अक्षरे जीव आणि प्राण देहातून बाहेर जातात. कारण प्राणाला बाहेर कसं जायचं माहिती नसतं. पण आपल्याला उदाहरण म्हणतो मला माहिती आहे ना, मला रस्ता सगळा माहिती आहे, चला मी तुम्हाला दाखवतो कसं जायचं. आणि ही सुषुम्ना नाडी आहे ना, की इथून त्याला त्या सुषुम्ना नाडीमध्ये कुठूनही जाता येतं. मग तो तिथून जातो म्हणतो तो वरतीपर्यंत जाता येतात आणि तिथून आपण बाहेर जाऊ शकतो. अ, आणि तेव्हा अ, म्हणजे सायकल अशी आहे की इंद्रिय, आपली जी सगळी इंद्रिय असतात, इंद्रिय म्हणजे मला कानडोळे नाही म्हणायचे, त्यांची जी शक्ती आहे, म्हणजे ज्याच्यामुळे आपल्याला दिसतं, ज्याच्यामुळे आपल्याला ऐकू येतं, या ज्या सगळ्या शक्ती आहेत त्यांना इंद्रिय मी म्हणते. इंद्रियांच्या शक्ती, त्या इंद्रियांच्या शक्ती मनामध्ये विलीन होतात. आणि माझ्या एका क्लासमध्ये स्वामीजींना एका गृहस्थाने विचारलं की आपल्या इंद्रियांची शक्ती का बरं आपल्या शरीरातून जाते. तर ते म्हटले आता हे सगळं पुन्हा दुसऱ्या शरीरात जाणार आहे, राईट. मग त्या शरीरामध्ये या सगळ्या शक्ती आहेत का, नाही आहेत तिथे. मग त्या कुठून मिळतील त्यांना. तर हे तुमचं सूक्ष्म शरीर असतं, हे तुमच्या इंद्रियांची शक्ती पण घेऊन जात असतं. तर ते इंद्रियांची शक्ती तुमच्या सूक्ष्म शरीराबरोबर दुसऱ्या देहात जाणार असते. म्हणून त्या इंद्रियांची शक्ती आधी मनात विलीन होते आणि मग मन आहे ते प्राणामध्ये विलीन होतं. आणि प्राणामधून प्राण म्हणतं की आता तुला उदान वायूमध्ये जाणार पाहिजे. मग तो उदान वायू आपल्या शरीरातलं जे बाहेर न्यायचं आहे, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर, त्या दोन गोष्टी आपल्या शरीरातून तो बाहेर काढतो. आणि याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक मी तुम्हाला म्हटलं मागच्या वेळी तसं, जे कोणी पुण्य करतात त्यांचं इथून जातं. पण ज्यांचं पुण्य नसेल, अम, पाप जास्त असेल, तर त्यांचा मग डोळ्यातून किंवा कानातून असा त्यांचा जीव बाहेर जातो. आणि समजा दोन्ही सारखंच आहे, पाप आणि पुण्य सारखंच झालंय या जन्मामध्ये, तर ज्यांचं सारखं झालंय त्यांना लगेच पुन्हा मनुष्याचा जन्म मिळतो. तर इथे आपण अ, त्याला जो पुन्हा मनुष्य जन्म मिळतो, तो त्याला म्हणजे हा सगळा भाग पुन्हा त्याच्याकडे जातो. आता इथे प्रश्न येतो, म्हणजे हा प्रश्न मी स्वामीजींना पण विचारला होता की
आता या शरीरातून ते सूक्ष्म शरीर दुसऱ्या शरीरात जाणार आहे, कुठेतरी बेबीचा जन्म होणार आहे, तिथे जाणार आहे. तर मग याला किती वेळ लागतो? तर ते म्हटले असं त्याच्यावर आपल्याला असं सांगता येत नाही. कारण जी व्यक्ती गेली आहे तिच्या कर्मावरती पण हे अवलंबून असतं. आणि त्यामुळे असं मला सांगता येत नाही की ओके एका क्षणात इथून तिथे जाईल. तर फिजिकली तसंच जायला पाहिजे ना, इथून निघाला की कुठे जाणार आहे दुसऱ्या शरीरात. पण तसं आपल्याला सांगता येत नाही. कारण दुसऱ्या व्यक्तीचं काय तिने कर्म केलं असेल आयुष्यात त्याच्यावरही अनेक गोष्टी अवलंबून असतात. आता आपण पूर्ण सगळे आपले जन्मातले किती कर्म झाले आणि किती पाप झाले हे सगळं आपण बघत नाही आता. त्यामुळे आपल्याला ते सगळं माहिती नाही आणि कोणालाच पूर्ण सांगतायत. म्हणून आपल्याला सांगता येत नाही की किती वेळ लागेल या शरीरातून हा हे सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर निघालं. आणि त्यांचं जी काही व्यक्ती मेली तिचं पाप आणि पुण्य पूर्ण सारखंच आहे. तिचं सारखं असल्यामुळे ते जे सूक्ष्म शरीर जाणार आहे ते दुसऱ्या शरीरातच जाणार आहे, इथेच जाणार आहे. मग त्याला किती वेळ लागेल तर ते आपल्याला तिथे बसून सांगता येत नाही. कारण की आणखीन बरेच कॉम्प्लिकेशन्स असतात त्याच्यात, ते आपल्याला काही माहिती नसतात म्हणून आपल्याला सांगता येत नाही. तर हा 3.9 मंत्र असा आहे. तर म्हणजे याच्यामध्ये खूप विचार करण्यासारखा आहे, खूप प्रश्न असतील. म्हणून मला वाटतं की इथेच मला थांबायला आवडेल. आणि जर का काही कोणाला प्रश्न असतील तर आपण त्याच्यावर पण बोलू शकतो. अर्थातच खूप कॉम्प्लेक्स विषय आहे. आपण शक्य तेवढा सोपा करून सांगितलेला आहे. पण आता बघूया, आणखी कोणाला काही प्रश्न असतील तर त्याच्यावर पण आपण विचार करू शकतो. एक प्रश्न आहे निलिमाताई. हा. अं, विचारू? हो कसं आहे. तुम्ही आता म्हणालात तसं की म्हणजे पाप आणि पुण्य सेम असलं तर मनुष्य जन्म मिळतो लगेच, म्हणजे तर येस. जेव्हा आपल्याला प्राण्याचा वगैरे पण जन्म मिळू शकतो तेव्हा काय, म्हणजे कधी तसं होतं की इतर आपण बऱ्याच योनींमधून जातो, हा. राईट. इतर जन्म कधी मिळतो? जेव्हा इथे आपण आता म्हटलं अगदी पुण्यवान असेल तर ब्रह्मरंध्रातून राईट. जातं, आणि राईट. तसं नसेल तर डोळ्यातून वगैरे जातो. आणि मग जेव्हा इतर जन्म मिळू शकतो त्यावेळी सुद्धा लगेचच इतर जन्म लगेचच मिळू शकतो का? हा नाही मला वाटतं, कारण ते म्हटलं ना की ते खूप कॉम्प्लेक्स आहे सगळं त्यांचं. कारण आता जेव्हा दुसरा जन्म त्यांना मिळतो तेव्हा नवीन तुम्हाला पॅकेज मिळणार आहे प्रारब्धाचं. तर ते प्रारब्धाचं पॅकेज तुम्हाला जे मिळणार आहे ते मिळून आणखी आता इतकं सगळं काय म्हणजे आपल्याला बोलता येत नाही आता. पण ते काय सगळं असेल त्याच्याप्रमाणे त्याचं ठरणार आहे की हा मग आता हा कुठला जन्म देणार आहे. म्हणजे आधीचं जे त्याचं कर्म आहे त्याच्यावरती ते पण अवलंबून आहे. पण समजा आत्ताच दोन्ही सगळं एकत्र आहे आणि त्याला मनुष्याचा जन्म हवाय, तरी पण आपल्याला माहित नाही त्याच्यामध्ये किती वेळ जाणार आहे. आणि शिवाय दुसऱ्या प्राण्यांचा मिळाला, कोणी पाप केलं असेल आणि खूप नसेल केलं पाप, अगदी थोडंच केलं असेल तर त्यांना दुसरा जन्म मिळू शकतो. किंवा असं म्हणतात ना म्हणजे हे फक्त मी ऐकलेलंच आहे क्लासेसमध्ये की कोणाच्या वृत्ती खूप वाईट असतील तर त्यांना सिंहाचा जन्म मिळतो किंवा सापाचा जन्म मिळतो. जिथे ज्या जन्मामध्ये तुम्ही लोकांना हर्ट करता अशा प्रकारचे जन्म मिळतात. तर ते पण आपल्याला सांगता येत नाही तसं. तर म्हणून ते म्हणले की दुसरा जन्म मिळायला किती वेळ लागेल ते आपल्याला मात्र नाही सांगता येत. ओके. आणखी कोणाला काही प्रश्न असला तरी तुम्ही मिळू शकता, नाही तर मग मी प्रश्न विचारेन. हं. अरे माधुरी, माधुरीला नेहमी एक प्रश्न असतो. काय म्हणते माधुरी? म्यूट आहे. म्यूट आहेस. मी हा. ऐकलं की 25 वर्षापासून 300 वर्षापर्यंत असा किती वेळ लागू शकतो परत यायला. हो. कुठे वाचलंस हे? एकांशी बोलताना त्यांनी अच्छा. सांगितलं. ओके. हा, कारण जर का इंटरनेटवरच असेल तर मग आपल्याला नाही त्याच्याबद्दल नाही. अं,
म्हणजे सांगतायत. ह्याच्यामध्ये हा, ओके, गेलेला माणूस आहे व्हेरी या गुड. सगळ्या. असं शक्य आहे ना, कारण की आपल्याला माहित नाही काय होत आहे तिथे म्हणून. म्हणजे ते जे काही पाप पुण्य असतं त्याचे कुठे स्वर्गात जाऊन कुठे जिथे जिथे काही देणी असतात ती करून परत यायला किती वेळ लागेल हा, सांगता येत नाही. त्यामुळे पण तरी असं कधीच होत नाही. मग ऍटलिस्ट त्यांच्या बोलण्यात तरी नाही आलं की हा हे शरीर सोडलं आणि लगेच पुढच्या शरीरात गेलं, असं ऑलमोस्ट नाहीच होत. नाही, क्वचितच एखाद्याचं काही असलं असं तर बरोबर बरोबर. तरी 25 वर्ष मध्ये जातात सहज, असं त्यांचं म्हणणं. हा, आणि दुसरं ते म्हणतात की स्वर्गात वगैरे कोणी जायचं असेल तर त्याच्यामध्ये पण वेळ जातो ना. म्हणजे इथून तो स्वर्गात जाणार म्हणतात की इथून जेव्हा हा निघाला सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर, की मध्ये देवता असतात आकाशामध्ये, त्या ह्यापासून इथे घेऊन जातात, मग इथून पुढे आणखी घेऊन जातात. अशा अनेक देवता घेऊन शेवटी तुम्हाला जिथे जायचं तिथे पोहोचवून देतात. मग बरोबर. त्याच्यामध्ये पण किती वेळ जातो आपल्याला माहित नाही ना. हम्म. 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 आणि तिथे पण जाऊ शकता किंवा दुसरं म्हणजे ब्रह्म लोकात आपण म्हणतो, पण ब्रह्मलोक असं ब्रह्मलोक नाही आहे काही. म्हणजे ते व्यक्ती जी आहे, जी ब्रह्मलोकात जाते ती या पृथ्वीवर पण असू शकते. आणि पण त्यांना मात्र असं असतं की त्यांना अं, पुढचा जन्म नसतो त्यांना, एवढंच की त्यांना पुनर्जन्म नसतो. पण त्यांचं काय म्हणायचं, मोक्ष मिळत नाही त्यांना, म्हणून ते त्या ब्रह्मलोकात राहतात, आनंदात राहतात. म्हणजे नॉट नेसेसरली परत मनुष्य योनीत येतील, पण नाही, त्यांना कुठल्याच याच्यात जात नाही ते. हा निर्वाण ब्रह्मलोकात असतात काहीतरी. म्हणजे त्यांना पुनर्जन्म नाही. मुख्य Correct. म्हणजे त्यांचं कारण शरीर असतं ना, ते पूर्ण हा, रिकामं, की राईट. काहीच नाही त्याचं पुढे. मग ते कारण शरीर जर रिकामं झालं तर त्यांना पुनर्जन्म नाही. पण ते असं म्हणतात ना ब्रह्मलोकात तुम्ही असतं की त्यांना मग मोक्ष कुठे मिळतं, जेव्हा प्रलय होतो आणि जेव्हा सगळं कॅन्सल होतं. ते कॅन्सल झाल्यानंतर त्यांना अम, तेव्हा सगळं डिस्ट्रॉय होतं, तेव्हा मग त्यांना मोक्ष मिळतो. तोपर्यंत त्यांना मोक्ष मिळत नाही. आपण याच्यामध्ये पाहिलं होतं ना की क्रममुक्ती जी म्हणतो आपण, क्रममुक्तीमध्ये ते ब्रह्मलोकात जातात आणि मग ब्रह्मलोकात किती वेळ राहतात, तर प्रलय होईपर्यंत तिथे राहतात आणि मग त्यांना मोक्ष मिळेल. काय म्हणतो, ओके. चला मग आपण थांबूया आता इथे. थोडस, हा, काय म्हणते मग योजना. नाही, काही नाही. हे तुम्ही बरोबर सांगितलं सगळं. म्हणजे ते असंच डिस्कशन आहे की ते लोक स्वर्गात जातात, मग तिथे त्यांचे ते पुण्य संपलं किंवा पाप पुण्य सारखी झाली की ते हम्म. खाली येतात वगैरे, असं कुठेतरी वाचनात हा, आलेलं आहे आपण म्हणजे असं. ज्ञानेश्वरीत तेच सांगतो की हा हा, म्हणजे एक्झॅक्टली. हो. परमनंट नाही आहे, फक्त ते आणि इवन आपण आपल्या पहिल्या ह्याच्यात सुद्धा बघितलं होतं ना, आधीच्या उपनिषदामध्ये सुद्धा, राईट. मुंडक उपनिषदामध्ये सुद्धा, की आपलं तिथलं सगळं झालं की तुम्ही पुन्हा परत येताच इथे ना. फक्त ते म्हणजे तुम्ही मनुष्य जन्मात येता का इतर कुठल्या प्राण्यांच्या जन्मात येतात ते आपल्याला माहिती नसतं ना. हा, राईट. कुठल्या पण जे जन्मात काय येईल. आपण पापपुण्य केलेलं असू ते वरती जाऊन भोगल्यावर पुन्हा, किंवा पुण्यच जास्ती, ते सगळे यज्ञ हो, करून जे पुण्य करून वर जातात बरोबर. त्यांना सुद्धा कंप्लीट मोक्ष नाही मिळत आणि ते परत खाली येतात, हे आपण बघितलं होतं ना गेल्या म्हणजे उपनिषदामध्ये. स्वर्गात तुम्हाला यू डोंट अक्युम्युलेट एनिथिंग, म्हणजे तुमचं सगळं कन्झम्पशन असतं. कन्झम्पशन फक्त एक्झॅक्टली. हा, झालं की आणि परत मग ते जर कमी झाला तुमचा साठा की संपला तुम्ही परत साठा खाली की येता. ते ऍक्च्युली निलिमाताईंनी ते हा. स्लर्पचं हे दिलं होतं ना, मॅकडोनाल्ड मध्ये जाऊन तुम्ही तो ग्लास काहीतरी पीत असता आणि मग ते हो. फायनली तो एक फुर्र करून आवाज आला की कळतं तुम्हाला तुमचं ड्रिंक संपलं आणि देन यू कम बॅक. या राईट. राईट, एकदम. आणि मी नेहमी म्हणते ना, ते हवाईला जाण्यासारखं आहे ते. हवाईला हा. जाण्यासारखं रिटर्न पैसे संपले की परत यायचं आपलं. परत. राईट. हम्म. तसंच ते आहे मला वाटतं हे सुद्धा. या हो. ओके, चला म्हणूया. झालं का आपला 10वा पण झाला का माहित नाही नाही, तुम्ही. 9 झालं. हवा नाही झाला. फक्त 10वा. मी
8 आणि 9च केलेत आज. हा. 8-9. अजून 10, 11 आणि 12 3 आहेत अजून. मग आपण म्हणूया का श्लोक आपला? ॐ पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति